अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जासी करुणा करा, जय जासी यतिवरा, भक्तजना संतांपहरा, सर्वशरा गुरुराया. वर्णिता समर्थाचे गुण, नाना दोषवती दहन, सांगता ऐका पावन, वक्त श्रोते दोघेही. आसो कोणी एके दिवशी, इच्छा धरुणी मानसी, ग्रस्त एक दर्शनासी, समर्थासे पातळा. करुण्या श्रीची स्तुती, माथा ठेवली चरणावरती, तेव्हा समर्थ त्याते वंदिती, हास्यवंदने करुणी. फकीराती देई खाना, तिने पुरवली सर्व कामना, पक्वान करवती नाना. यथाच्छ भोजन देईच, ग्रस्त आज्ञा म्हणून, केली नाना पक्वाने. फकीर बोलवले 5 जन, जेऊ घातले तयात, फकीर तुप्त होऊन जाती, उच्छिष्ट उठले पात्रावरी, तेव्हा समर्थ आज्ञापिती, ग्रहस्थास्तवर. शेष अन्न करील ग्रहण, तुझी मनोरथ होईल पूर्ण, परित्याग ग्रस्त स्थान मन, शास असे ते धवा. म्हणे यवन याती अपवित्र, त्याची कैसे घेत उतिष्ठ, याती मध्ये पावे कष्ट, कळता सर्वजन गोष्ट हे. आला म्हणी ऐसा विचार, तो समर्थ कळला स्तवर, म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याचिया. इतक्या माझे साहजिक, कोणी भ्रमिष्ट ग्रस्त एक, येऊनी स्वामी सम्मुख, स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्याने ग्रस्त झालो म्हणून, भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळावा साधन, त्या जवळी नसे परी. त्याची देखुनी समर्थ, म्हणती हे उतिष्ठ ते त्वरित, तो निशंक मनात, पात्रावरी बैसला. त्यासी बोलून समर्थ, तू मुवा पुरी जाई त्वरित, सफल होईल मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईस आला, उगीच भटकू लागला, द्रव्य मिळेन म्हणूनी. प्रभाव समे एके दिवशी, ग्रस्त निघाला फिर्यासी, येऊनी एक घरापासी, स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडूनी घाई घाई, बाहेर येऊनी पाही, ग्रस्त पडला दृष्टीसी. तिने बोलवली त्याला, आसनावरी बसविला, 10,000च्या दिल्या, नोटा आणून स्त्वर. ग्रस्त म्हणे आनंदला, बाईला आशीर्वाद दिला, द्रव्यलाभ होत आला, शुद्धीवरी स्त्वर. समर्थाचे वचन सत्य, ग्रस्त आला प्रचिती, वारंवार स्तुती करीती, स्तोत्रगाथ स्वामीची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृती कथा समत, सदा ऐकोत भाविक भक्त. 20वा अध्याय गोढा. श्रीस्तु शुभवतु. श्री स्वामी समर्थ.